मिस होतीये ना आपल्या परिसरातील ताजे अपडेट? तर मग आजच सी24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। महाराष्ट्र शासन उपवन विभाग संगमनेर मालपाणी परिवार चॅरिटेबल ट्रस्ट संगमनेर यांचे अर्थसहाय्यानं ग्रामपंचायत खांडगाव आणि सर्व ग्रामस्थ यांच्या लोकसहभागामधनं पर्यावरणप्रेमी माननीय डॉक्टर संजय भाऊ मालपाणी यांच्या 56व्या वाढदिवसानिमित्त संकल्पित दंडकारण्य मोहिमेअंतर्गत हरित वसुंधरा अभियानानिमित्तानं संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील खांडेश्वर मंदिर ते श्री कपारेश्वर महादेव मार्ग इथे रविवारी 20 जुलै रोजी सकाळी 8 वाजता 56,000 वृक्षारोपणाचा शुभारंभ कार्यक्रम करण्यात येणार आहे। यावेळी अतिरिक्त प्राप्तिकर आयुक्त नाशिक विभाग वृक्षप्रेमी डॉक्टर श्री भरतजी आंधळे हे देखील उपस्थित असणार आहेत। तर या सुंदर वृक्षारोपण कार्यक्रमात सर्व नागरिकांनी उपस्थित राहावं। त्याचबरोबर कृपया कोणीही भेटवस्तू हार गुच्छ आणू नयेत। त्याऐवजी आपल्या इच्छेनुसार वह्या दिल्यास त्या गरजवंत विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या जातील असं आवाहन मालपाणी उद्योग समूहाचे संचालक आणि प्रसिद्ध उद्योजक गिरीश भाऊ मालपाणी यांनी केलं आहे। नमस्कार। उद्या रविवार 20 जुलै संजय भाऊ मालपाणी यांचा 56वा वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त आपण खांडगावला म्हणजे खांडगाव मंदिर पासून तर कपारेश्वर मंदिर आणि तिथून वनट्री असे या वर्षी 56,000 झाडं आपण लावत आहोत। म्हणजे झाडांचे जे रोप असतात ते आपण लावत आहोत आणि अशा चरी करून आपण त्या लावत आहोत, जेणेकरून पावसाचं पाणी तेथे जिरतं आणि त्याच्यातून ते झाड येतं। याच्यापूर्वी देखील आपण वनट्री या एरियामध्ये भरपूर झाडं लावलेली आहेत आणि आपणही ती पाहिली आहेत। लाखो झाडं आहेत। तिथे ठिबक सिंचनने आपण झाडांना पाणी देतो आणि त्यामुळे तुम्ही गेल्यावर लक्षात येईल की झाडे अतिशय छान वाढलेली आहेत आणि जे आधी फक्त डोंगर होतं ते आता हिरवंगार झालेलं आहे आणि रोज लोक बऱ्याचदा ट्रेकिंगला जातात तर तेव्हा त्यांना सावली मिळते। तर आपण 56,000 झाडांची लागवड तिथे केलेली आहे आणि या निमित्ताने कपारेश्वर मंदिर आपलं जे आहे त्याच्या पायऱ्या जिथून सुरू होतात तिथे जी शेड आहे तिथे संजय भाऊंचा 56व्या वाढदिवसाचा अभिष्ट चिंतन सोहळा आपण ठेवलेला आहे। तर मी आपल्या सगळ्यांना आवाहन करतो की आपण या अभिष्ट चिंतन सोहळ्याला नक्की यावं आणि येताना फक्त आपण हार गुच्छ किंवा गिफ्ट वगैरे काहीच आणू नये। आपले आशीर्वादच संजय भाऊ आणि मालपाणी उद्योग समूहाला महत्वाचे आहेत। फक्त काहींना वाटलंच तर आपण काही काही जण आणतात वह्या देतात, त्या संजय भाऊ मुलांना देत असतात। ज्यांची परिस्थिती नाजूक असते अशा मुलांना ते वह्या देतात, ज्यामुळे त्यांना ते गिफ्ट मिळतं मुलांना। तर अशा प्रकारे अतिशय सुंदर असा कार्यक्रमाचं नियोजन मालपाणी उद्योग समूहातर्फे दंडकारण्य महोत्सवाच्या संलग्न याच्यात ते ठेवलेलं आहे। तर आपण सगळ्यांनी नक्की यावं। भाऊ, सर्वजण वाढदिवस हा एक वेगळा साजरा करतात, धूमधडाक्यात साजरा करतात। कोणी आतिषबाजीत करतात तर कोणी कसं करतात, पण आपण एक वेगळा उपक्रम राबवताय झाडं लावायचा। तर असं काय वेगळं अजून काय संदेश देणार आहात या माध्यमातून आपण नागरिकांना? प्रत्येकाचा वाढदिवस साजरा करायची स्टाईल आहे। आपण कोणाला काहीच म्हणू शकत नाही। एखाद्याला वाटलं त्याला ढोल लावायचा आहे, एखाद्याला वाटलं की रॅक लावायची आहे, डीजे रॅक, एखाद्याला वाटलं की फटाके उडवायचे, तो त्याचा प्रश्न आहे। आता एकाच व्यक्तीला एखाद्या वर्षी फटाके उडवशी वाटतात, त्याच व्यक्तीला एखाद्या वर्षी वाटतं की आपण अन्नदान करावं। तर वृक्षारोपण हे असं आहे की हे वृक्ष तर वाढतात, त्याच्यामुळे ऑक्सिजन वाढतं, पोल्युशन कमी होतं, एन्व्हायरमेंट आणि वृक्षवल्ली आम्हा सोयरे, त्यामुळे वृक्षाची वाढ होत असते आणि त्यांना जे नवीन जीवन मिळतं ते जीवन परत आपल्याला मिळतं। म्हणजे आपल्याला एक प्रकारे आयुष्य मिळतं, त्यांचे आशीर्वाद मिळतात। हे आपला संदेश आहे, म्हणजे पर्यावरण हाच आपला संदेश आहे। शावी शेख, सी24 तास, संगमनेर।